माझे नाव चंद्रभागा रामभाऊ सोनवणे, राहणार श्रीरामपूर, अहिल्यानगर. ते घर कोणाच्या नावावर आहे? माझ्याच नावावर आहे घर. तुम्ही नंदा चव्हाणला ते घर विकलेले आहे का? नाही, तिने आणावं काही सबूत, तिने अंगठे घेतलेले, काही कागदपत्र आणावा. लोकांजवळ सांगते घर घेतलं. नंदाचे स्वतःचे घर आहे का? कुठे आहे तिचे घर? तिचे घर जवाहर खाण्यासमोर आहे, जवाहर कारखान्यासमोर. आणि एक वाकडे रोडला बी त्यांचे घर आहे. तिकडे 2 गुंठा जागा घेतलेली आहे त्यांनी. नंदा चव्हाण काय काम करते? व्याजाचे पैसे देते ती. आणि आम्ही गेलो का तिथं गुंडे पोरं बसवून ठेवते आणि आम्हाला शिवीगाळ करते ते पोरं. बरं, नंदा चव्हाण तुमचीच मुलगी आहे, तुम्हाला तिच्या बाबतीत काही बोलायचं आहे का? कसं काय हे प्रकरण सुरुवात झाली? कुणी कुणावर का पोलीस कंप्लेंट केली? तुम्ही केली का तिने सुरुवात केली? पहिले तिने केली, 2-3 पोलीस कंप्लेंट केले तिने, नंतर आम्ही केली. पर्यंत केली, तिथे बी 1 तारखेवर हजर राहिली नाही. मग कलेक्टरकडे केली नगरला, तिथे बी 1 तारीखला हजर राहिली नाही ती. बरं, कलेक्टर साहेबांकडे जी केस चालू आहे तर तिकडे ती आजारी नसल्यामुळे ती आली नाही असं तिने सांगितलं. ती गोष्ट खरी आहे का? खोटी आहे. मोर्चांना फिरते ती. नंदा चव्हाणची आर्थिक परिस्थिती कशी आहे? बँक बॅलेन्स, दर दागिने. तिच्या मोठ्या जावयाला 8 लाखची गाडी घेऊन दिली. लहान्या जावयाला 50,000 रुपये दिले पहिली बायकोची फारकती घ्यायला. दर दागिने. व्याजाचा धंदा करते. तिचा मुलगा कामाला आहे, मुलगी कामाला आहे. याचे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? जे काही तुम्ही बोलता तुमच्याकडे याचे काही पुरावे आहेत का? आहे ना पुरावे. बरं, ठीक आहे आमच्याकडं. बरं, नंदा चव्हाण तुमची मुलगी कशा स्वभावाची आहे? भांडकुदळ आहे. तिच्या सासरी बी तसंच भांडण करायचे. आणि मी कधी बी गेले ना, कधी बी शिवीगाळ केली तिने. पण कधी सांगितलं तिने येऊन बस का आई इकडे ये असं. आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा शिवीगाळ केल्या तिने. काय म्हणजे कोणत्या शब्दात ती तुम्हाला शिवीगाळ करते? हमेशा रांड म्हणते ती. तुमची मुलगी असून तुम्हाला अशा शब्दात ती बोलते? बोलते ना.